नमस्कार. CBS न्यूज मराठीमध्ये सर्वांचं स्वागत. आज आम्ही आलो आहोत सांगोला तालुक्यातील जवळे या गावामध्ये. या ठिकाणी जवळा जिल्हा परिषद गटासाठी माननीय यशराजे साळुंखे पाटील उभे आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांशी, त्यांच्या गावातील नेते मंडळीशी आमची भेट झाली आणि या इलेक्शन निवडणूक संदर्भात आपण चर्चा करूयात. नमस्कार काका, काय नाव आपलं? माझं नाव सदाशिव राजूबा साळुंखे. बर, तुम्ही सोसायटीचं चेअरमन आहात का? होतोय माझे चेअरमन आहात. होय. आता हे जी काय निवडणूक लागलेली आहे तुमच्या गटामध्ये, त्या संदर्भात काय सांगू शकाल? सांगू शकतो, 100% सांगू शकतो की ह्या ठिकाणी वातावरण इतकं चांगलं आहे. कारण काय, यशराजे साळुंखे पाटील का ही जी जवळा गट आहे ती प्रफुल्ल त्यांच्या पाठीमागे जाणार आहे 100%. कारण काय की हौसेनं उभा केलेला तो माणूस आहे. म्हणजे काय म्हणते ते आपण उत्साहानं काय केलेलं आहे. कारण जनमतातून त्यांना उभा केलेला आहे. ती स्वतः राहतो म्हणून राहिलेलं नाहीत. कारण त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे, सगळ्यांना आवडलेलं आहे आणि कार्यसुद्धा तसं चांगलं आहे. कारण काय, शिक्षित आहे आणि अनेक प्रकारची पुढची कार्य, तरुण आहे, पुढं अजून काहीतरी हातून कामं होतील असं सर्वांना वाटतंय. कारण हा वारसा, कारण आजोबापासून, मुलापासून आणि नातवापर्यंत म्हणजे हा पिढ्यानपिढ्या चालत जावा अशी आमची इच्छा आहे. म्हणजे त्यांनी या निवडणुकीमध्ये उभे न राहता लोकांनी त्यांना उभं केलं असं तुम्हाला म्हणायचं? होय, लोकांची इच्छा आहे त्या घराण्यावर किंवा त्या यशराजावर, म्हणून केलेलं उभा केलेलं आहे. मध्ये सदस्य पण निवडून आला होता आणि यावर्षी या निवडणुकीचं वारं चालू आहे, नियोजन चालू आहे. कुठल्या पद्धतीने तुमचं नियोजन चालू आहे सध्या? प्रथम मी जवळा गटातील मतदारांना नमस्कार करतो. आणि आपल्या आबांचे काम हे सगळ्यांना माहीतच आहे. आबांनी पाणी आणल्यामुळे सर्व नदीकाठीच्या जवळा ते साव्यापर्यंतच्या सर्व नदीकाठचे शेतकरी शोभलाम सफलाम झालेले आहेत. हे काम दुसऱ्या कोणी केलं नसतं. सगळ्या शेतकऱ्यांच्या हाताला काम देऊन सगळ्यांची परिस्थिती या चांगल्या प्रकारे आबांनी केलेली आहे. हे काय सांगायसारखं काय नाही, सगळ्यांना माहीत आहे. आणि जवळा गटातून यशराजांची उमेदवारी ही त्यांची स्वतःची आहे नाही, ही सर्वसामान्य जनतेतून, तळागाळातून, सगळ्यांच्या ह्याच्यातून उमेदवारी झालेली आहे. नाही, आबाने असं भरीव काम काय केलं या गटासाठी? आबांनी भरीव काम ह्या गटासाठी चांगलंच केलेलं आहे. रस्ते केलेले आहे, प्रत्येक घराला पेयच्या पाणी सोय करून दिलेली आहे. सगळे बरेच कामं केलेले आहेत आबांनी. नाही, बरोबर आहे, आबांनी भरीव कामं तुम्ही सांगता की रस्ते केलेत, हे केलं, ते केलं. मात्र आता गेल्या महिन्यापासून जे काही नवीन नेते मंडळी तुमच्या गटामध्ये आलेत, त्यांनी काही ठिकाणी बाकडे टाकलेत, काही ठिकाणी रस्ते दिलेत, काही ठिकाणी डांबाचं काम चालू आहे. त्या संदर्भात काय सांगू? अहो, आबांचं काम हे 50 वर्षापासून काम चालू आलेलं आहे. हे काम किती दिवसाचं आहे? 8 दिवसाचं. निवडणूक झाली की तुम्हाला कुठं आहे ते ओळखून गावणार नाही ती. आणि कुठं ह्यांची घरं पण आम्हाला माहीत नाही ते. अजून आम्ही सदस्य असून यांची घरं आम्हाला माहीत नाही ती. सर्वसामान्य जनतेला ही उमेदवार कोणाही माहीत नाही. कसं आम्ही कोणाकडे जाणार आहे ते? हे सगळ्यांची सोय आणि सगळ्यांचा हिताचा नेता म्हटलं तर आमचा यशराजे साळुंखे पाटील आहे. आणि हे ह्यांना यशराजे साळुंखे पाटलांना आबाने लहानपणापासून ही जनतेसाठी सोडलेलं आहे. हे 12 वर्षाचा असल्यापासून कोणाचं मयत सोडत नाही, कोणाचं लग्न सोडत नाही. सुखादुःखा या कार्यक्रमात ही हजर असतोय. कोण जाऊ देते का 12 वर्षाच्या मुलाला मशानभूमीत? ह्याने 12 वर्षाचा असल्यापासून मशानभूमीत सोडलेला आहे. हे असा नेता मिळणं हे आम्हाला भाग्याचं आहे. म्हणजे तात्पुरतं येऊन कोणी तर सेवा केली असं दाखवत असेल तर लोक त्याला नाकार 100% देतील असं तुम्हाला म्हणायचं? 100% देणार नाकारण. हे काय नुसत्या फोड्या सोडायचं राजकारण चालू आहे सध्या. आणि हे असल्या खोट्या याला कोण बळी पडत नाही. सध्या काम लोकांना भरीव पाहिजे आहे. हे टेकणार काम असलं तरच चालणार आहे. फोड नाही तर काय परत होडकत बसायचं का? एकदाही गेले म्हणजे कुठे गेले म्हणजे हे गावणार सोय नाही ते. त्यामुळे ह्यांच्या नादाला कोणी लागू नये. ते काय खरं आहे त्यांनाच साथ द्यावावी. हे जे निवडणुकीचं वारं चालू आहे, जे धुमाकूळ चालू आहे सध्या, याचं वातावरण यशराजे साळुंखे पाटलांना कसं आहे? एकदम चांगलं आहे. 1 नंबरचं वातावरण आहे. जवळे गावातून, बाहेर येऊन, सगळ्या गणातून, गटातून वातावरण 1 नंबर आहे. आता तुम्ही प्रचाराला जाताय, प्रत्येकांच्या घरी गावात जाताय, चांगला रिस्पॉन्स आहे त्यांचा. रिस्पॉन्स चांगला आहे. काय म्हणतायत लोक नेमकं? नाही, यशराजे हे असावेतच म्हणणार आहे सगळे.
आणि आबांचं बी बरंच कार्य आहे. त्यासाठी सगळ्यांची इच्छा आहे यशराजांना निवडून आणणे. असं काय आबांचं कार्य? आबांचं कार्य काय, पाणी दिले, सगळे पाणी सुविधा झाली आहे, गावातली सुधारणा झाली आहे, मंदिरांची सुधारणा झाली आहे, बरीचशीच कामं झालेली आहेत आबांकडून. रोड, लाईट, सर्व कामं झाली. बरं, काम भरपूर झालं. काम भरपूर झाले आणि कधी कोणाला म्हणजे कामाबद्दल नाही म्हणणारी आबा आहेत. सर्वांचं काम करणारी म्हणजे आबांचं जे सामाजिक कार्य आहे ते पाहता यशराजे साळुंके पाटील हे निवडून येतील असं तुम्हाला वाटतं? 100% येणार. 100% निवडून येणार. हो, वातावरण चांगलं आहे त्यांना. तर ही निवडणूक लागलेली आहे. हां बरं. आता तुमच्या जे किराणा दुकान आहेत तिथे लोक किराणा न्यायला येतात, तिथं असं काही चर्चा वगैरे होते का निवडणूक संदर्भात? नाही, माझं किराणा दुकान गावातल्यापेक्षा माझं मी बाजारवर माझं जास्त चालतं. आणि बाजारात जिथे मी बाजारला जातो, सोनं आता म्हणजे जवळा किंवा माणेगाव हे असे माझे 2-3 बाजार आहेत. बाजारला जातो तिथं आता जरी गट तो दुसरा असला तरी तिथं जवळ्याची हवा कशा विचारतात. आणि जास्त हवा जवळची आहेत त्या लोकांना पण माहिती आहे. ते म्हणते तिथं जोपर्यंत दीपक आबा आहेत तोपर्यंत जवळ्यातलं कुठलंच पान हालत शकत नाही त्यांच्याशिवाय. बरोबर असं आहे. जोपर्यंत दीपक आबा या जवळ्याला वाली आहे तो म्हणजे गावातलं कुठलीच गोष्ट काय हालू शकत नाही, गाडी पण इकडे होऊ शकत नाही. पण तो आले तोपर्यंत गाव शाप होत आहे. कारण यांच्यानंतर या गावाला वालीसुद्धा नाही. कारण हाच यश पाटील आहे पुढं आम्हाला आगाय म्हणून युवा नेतृत्व आहे. म्हणूनच सर्वांच्या इच्छेने केलेलं आहे. हे असं काही त्यांनी जबरदस्ती कोणावर लादलेलं नाही की सर्वांनी विचार करून त्यांच्या विचारानं हा पुढे युवा पिढीला, आता जी तरुण पिढी आहे ह्या पिढीला पुढं वारसा हा यशराजेच आहे पुढं. दुसरं आणि त्यांची काम आहे आणि वडिलांपासून त्यांची काम आहे ते सगळी. असं आहे, दुसरं काय नाही. गणपतराव आबा होते, त्यांनी पण या गावाला कधी दुजाभाव केला नाही. हाही आता बाबासाहेब आहेत, त्यांनी तर उलट आबांचं काम पाहून युतीच झाली. मग त्यामुळे आता ही युती असल्यामुळे आता कामालाच गती आहे. जिथं युती आहे तिथं कामाची गतीच आहे. हो बरोबर. हां, त्यामुळं इथली काय अडचण नाही. इथली 102% म्हणतात सुद्धा चालते. यश पाटील या गटाला निवडून येऊ शकते. तसं इथं काय कुठल्या कोणाचं घेणं नाही देणं नाही. हे आता काय कोण बाकडी टाकतंय, कोण रस्ता करतंय, कोण DP देतंय. ज्यानं काम केलंय त्याला बाकीचं कुठल्या गोष्टी करायची काही गरज नाही. ज्यांना आत्तापर्यंत 5 वर्षात काय कार्यक्रम केलेले आहेत म्हणजे बाबा या गावाचा विकास केलेला आहे त्याला प्रचारात कोणाला काय द्यायची गरज भासत नाही. हो, त्याच्या कामाच्या जोरावर आज एक तुम्ही 4 दिवस देऊन द्याचाल, पुढे 5 वर्ष कोण करणार? आज जवळ ग्रामपंचायत किती वर्ष आबांकडे आहे, अजून एकाकडेही गेलेली नाही दुसरं कुठल्या पक्षाकडे. मग ह्याच्यावरून ज्या व्यक्ती मतदारानं जी कोण ही करणारा उमेदवार आहे त्यानं जे आता जे काय करणार आहे की कोणाला म्हणजे आता ही नदीचा आमचा परिसर, नारायण मंदिर, ही जे सुशोभीकरण कोणी केलं, हे दीपक आबांनी केलं का कोणी केलं? त्यांच्या कार्यातनंच झालं ना सगळं. मग ही जी एवढी नेते आहेत ह्यांना आत्तापर्यंत हे गाव का सुचलं नाही? हा जवळा गट का म्हणजे मी असं बोलत नाही, कुठल्या नेत्याबद्दल बोलत नाही. ज्याला उमेदवारी पाहिजे, मी आता पुढच्या वेळेला मी उभारणार म्हणतोय त्यावेळी मग मला आता 5 वर्ष जनतेची सेवा काय तर केली पाहिजे. हो, त्यावेळी मला पुढे वेळेला मतदान मागायला मतदार अधिकार आहे. मी कायच करणार ना, मी पुढल्या 15 दिवसात नुसतं म्हणणार मी तुम्हाला काय पाहिजे देतो, ह्याला काय पाहिजे देतो. मग त्याचा उपयोग मग मी काय करणार, घेणार बघायला पुढच्या पुढं. मग असं तुमच्या गावामध्ये व्हायला लागलं? असं काहीच होत नाही. म्हणजे त्यांच्याकडनं ती वस्तू घेऊन शांत नाही काय तसलं काय सुद्धा होत नाही. येऊन टाकतोस तर टाकून जा, काय त्याला बघत सुद्धा नाहीत लोक. असं आहे, काय मिळेल ना घे. जोपर्यंत इथं जसं नारायण मंदिर वाली आहे गावाला तसा दीपक आबा आहे ही आम्ही पहिलंच सांगतो. दीपक आबा नसतं त्या गावाला वालीच नव्हता हे पण सांगतो. आता तुम्ही बाजार फिरताय, म्हणजे तुमच्या किराणा ह्याच्यात त्या लोकांच्या माध्यमातून तुम्ही प्रचार यंत्रणा चालू आहे का तुमच्या? होय, माझी यंत्रणा चालू आहे. आता सोनम गटात सुद्धा ती माझ्या मेवणीची मंडळी आहे. काजल मुकेश काशीद ती माझ्या चुलत मेवणीची मंडळी आहे. मग आता काय बरं, मी कधीच म्हणजे असं म्हणजे सगळ्यांना सांगितले, कारण मी तुम्हाला पहिलं सांगितले शेकाबाई आपली युती झाली आहे. म्हणजे ती युती तिथं कामाची गतीच आहे. हो, कुठल्या गोष्टीला मागासर आहे का अडचणच नाही. त्यामुळं कोणालाही कोणी कितीही प्रचार करू द्या, काय करू द्या, ही जोड आल्याशिवाय राहत नाही, ही गट आल्याशिवाय राहत नाही. आणि झेंडा इथलाच गटाचा फडकणार जवळ, कारण आत्ता पत्तरचा इतिहास आहे. धन्यवाद.